Hare
माझा पानुभव केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला. माझा अनुभव केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला. माझा केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला. केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला. बोलविले ते द्यावे उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी. काळी उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी. सोडविली जग निंदा मग गोविंद मनियारा, मग गोविंद मनियारा, मग गोविंद मनियारा. मग गोविंद मनियारा, मग गोविंद मनियारा, मग गोविंद मनियारा. बोलविले ते द्यावे उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी. द्यावे उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी. तुका म्हणे धीर केला तेने याला गोविले, तेने याला गोविले, तेने याला गोविले. तुका म्हणे केले याला गोविले, केले याला गोविले, केले याला गोविले. तुका म्हणे धीर केला तेने याला गोविले, तेने याला गोविले, तेने याला गोविले. तुका म्हणे धीर केला तेने याला गोविले, तेने याला गोविले, तेने याला गोविले. बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी. बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी, उत्तर व्हावे ते काळी. कृपा कुमारी, कृपा कुमारी,
पाठीमागे यायचं दोघं पण दिसले पाहिजे.
माझा अनुभव केला देवा अनुभव केला देव आपुला बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते काळी सोडविले जगनिंदा मग गोविंद मनियाला बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते काळी तुका म्हणे धीर केला तेने याला गोविले बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते काळी पांडुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणासंगाच्या त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका माझा पहा अनुभव केला देव दाखवला बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते काळी. संत श्रेष्ठ श्री तुकोबा प्रस्तुत अभंगातून भगवान परमात्म्याला जो आपलासा केलेला आहे आणि तो भगवान परमात्मा किती आज्ञाधारक आहे तुकोबा. हे भगवान परमात्म्याशी जोडलेला संबंध आपल्या अनुभवातून आपल्या समोर मांडतात. तो भगवंत असा आज्ञाधारी झाला की आम्ही त्याला हाक मारावी त्यानं ताबडतोब हो म्हणत आमच्यापाशी धावत यावं असा आनंद भाव आमच्यात तयार झालेला आहे. हा भाव झाला कशानं तुकोबा. त्यासाठी केलेल्या त्याग सांगतात की त्यासाठी आम्ही निंदा करणं सोडून दिलं. परिणाम असा झाला की तो गोविंद आमच्याशी बांधला गेला आणि निंदा सोडून लगेच भगवंताची प्राप्ती झाली असंही नाही. खूप बऱ्याची भाषा आम्ही त्यासाठी साधना करत असताना धैर्य मात्र आम्ही बाळगतो. तुका म्हणे धीर ठेवा आणि त्या धीराचा परिणाम असा झाला की भगवान परमात्मा आमच्याशी गोविला गेला. तेने या नाम गोविले हा एकंदरीत भगवत प्राप्तीचा अनुभव महाराज आपल्या समोर ठेवतात. परमार्थामध्ये अनुभवाला अनन्यसाधारण असं महत्व फार महत्व आहे. परमार्थामध्ये अनुभवाचा असणारे महत्व आपल्याला शब्दात मांडता येणार नाही एवढं महत्व प्राप्त आहे. का अनुभव म्हणजे काय. अनुभव एखादी व्यक्ती सांगतो म्हणजे काय. नुसतं अनुभवाचं आम्ही चिंतन केलं तर ठराविक घटना फक्त अनुभव सांगतो असं नाही. घटना फक्त स्मरण किंवा झालेली घटना सांगावं हा अनुभवाचा उद्देश कधीही नाही. जर घटनाच आम्हाला ऐकायची असेल तर त्यासाठी इतिहास स्वतंत्र. त्या जसं झालेलं आहे जसंच्या तसं घटना सांगणं म्हणजे इतिहास. अनुभव म्हणजे फक्त घटनाच सांगितली जाते असं नाही. अनुभवाचं श्रेष्ठत्व या करत आहे. अनुभव घटनाही सांगतो आणि सोबत प्राप्त झालेले ज्ञानही त्या घटनेतून जे काही प्राप्त झाले तेही आपल्या समोर ठेवतो. म्हणजे घटना आणि ज्ञान या दोन्हीची सांगड म्हणजे अनुभव. आणि परमार्थात याला अनन्य असं महत्व आहे. जर अनुभव जर नसेल तर मात्र साधना फलद्रुप तर होत नाही. पण अनुभवाशिवाय आम्ही सोंग जरी घ्यायला गेलं तरी ते सपाटणीस पडत नाही. महाराजांचे याच्यासाठी गोड भाषा. काय झालं कोरोना काळामध्ये जेव्हा सगळीकडे संचारबंदी होती फिरता येत नसायचं. पण सुरुवातीचा पहिला काळ त्याच्यामध्ये अजून एवढे निर्बंध नव्हते. नैसर्गिक मृत्यू गावात झाला असेल तर अंत्ययात्रेला वगैरे थोडक्या माणसात परवानगी असायची. असा तो का घरात बसून तरुण मंडळीला काही कर्म काय हिंदीची जरूर
फिरण्याची सोय आता घरी कोंडलेले बरेच दिवस घरी झाले, पण यांनी काहीतरी नियोजन करायचं ठरवलं. काहीतरी आपण असं करावं की जेणेकरून आपल्याला बाहेर पडता येईल, निदान एक फेर फटका तरी मारता यावा. त्या जवळजवळ 2 महिने आपण घरातच बसतो. एकमेकाशी संपर्क झाला आणि 4-4 5-6 जणांनी ठरवलं की आपण अंतयात्रेचं सोंग करू. खरी अंतयात्रा नाही, मग सोंग करू का? त्या सोंगाच्या निमित्तानं आपल्याला गाव तरी फिरता येईल. सोंग असल्यावर, अंतयात्रा असल्यावर कुणी आपल्याला अडवणार नाही. निदान आपले एक चक्कर तर गावातून पूर्ण होईल. या अनुषंगाने 8-9 मित्र मंडळी एकत्र एकानं साधन सामुग्री घेण्याची, जमा करण्याची जबाबदारी स्वीकारते. जे अंतयात्रेला लागणारे मडकं झालं, बाकीचे साधन झाले, बांधायसाठी सुतळी झाली, हे सगळं साधन सामुग्री एकानं आणलं. सगळे जमल्यानंतर त्यांच्यातलं एक आता मड म्हणून पडण्यासाठी एक मित्र तयार झाला. त्यांनी साठीही तयार केली. पण काय गंमत अशी, ज्याचं त्याचं कार्य ज्याचं त्यानं केलं तर पूर्ण व्हायला, म्हणजे हे अंतयात्रेचा विधी करणारा सुद्धा मंडळी ठरलेला. म्हणजे तो येतो, बांधतो, त्याला त्याचा माहिती असते. त्यामुळे आता हे सगळेच ते मित्र झोपल्यानंतर बांधत असताना एका मित्राकडून बरोबर त्याचा हात बांधायचा आहे. आणि हात बांधायचा राहिल्यामुळे वारंवार वर जरी टाकीवर हात ठेवला तरी घसरून सारखा हात खाली पडला. खाली पडल्याबरोबर येणं, परत हात उचलावा, आपला आपण वर ठेवावा. हे असं सोम त्यांनी घेतलं. 4 जण खांदेकरी झाले. 1 जणांनी पुढं मडकं पकडलं आणि दर मदर घोषणा करत ते सोम सगळं निघा. या चौकातून त्या चौकात, त्या चौकातून या चौकात, आणि फिरत असताना बरोबर एका चौकात पोलिसाची गाडी मात्र आढळली. पोलिसाची गाडी आढळल्यावर मात्र हे तपासले का, आपण जर आता पुढे गेलो आणि जर पोलिसांना कळलं तर आपली काही गत्यंतर नाही, मार खावा लागणार निश्चित. बरं, त्यांनी विचार केला, आता पोलिसांच्या आपण दृष्टीत पडलो, याला कदाचित इथनं जरी आपण पळ काढायचं ठरवलं तरी पोलिस पकडल्याशिवाय राहणार नाही. काय करावं, आहे चाललंय तसं सोंग पुढे घ्यावं अशा विचाराने ते पुढे निघत राहिले. पण गंमत अशी होती, यांनी जसं सोंग केलं होतं तसं दुसऱ्या गावातील मंडळींनी देखील असंच सोंग केलं होतं बाहेर पडण्याकरता. आणि नेमकं ते सोंग म्हणून पोलिसांच्या वेशात फिरत होते. आणि ही वेशात फिरणाऱ्या सोंगाडी बरोबर त्या चौकात डुप्लिकेट पोलीस. आता यांनाही कल्पना नाही की यांनी सोंग घेतले. ते अंतयात्रेचं सोंग करणाऱ्यालाही कल्पना नाही की पुढे जे उभारले ते सोंगाडी पोलीस आहेत. दोघांनीही एकमेकांबद्दल माहिती नाही. भेद हे मुळे मात्र अंतयात्रा पुढे निघाली. आणि बरोबर त्या पोलिसाच्या गाडीपाशी पोलीस उभारले असताना, आता अंतयात्रा चालू म्हटल्यानंतर सगळे पोलीस लोकही व्हॅन मधून उतरले, बाहेर उभारले, टोपी काढून उभारल्या. बरोबर अनावधानानं बरोबर त्या पोलिसांपाशी आल्या बरोबर या मड्याचा जो हात राहिलेला तो खाली पडला. खाली पडल्याबरोबर पोलिसांना वाटलं बहुतेक हात बांधायचा राहिला, मड्याचा हात खाली पडला, आपण वर ठेवावं म्हणून हात देण्यासाठी पोलीस खाली वाकले. आणि या 4 खांदेकरांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. बहुतेक आपलं सोंग यांच्या लक्षात आलंय आणि आपल्याला पकडण्यासाठी पोलीस खाली वाकले. भीती मनात बसल्याबरोबर सगळ्यांनी एकमेकांना खुणवलं आणि एकमेकांना खुणवून सगळ्यांनीच एकदम पळ काढायचा ठरवलं. आता एकदम पळ काढायचा ठरवल्याबरोबर एकमेकाची खुणवाखुणवी झाल्याबरोबर 4 जे खांदेकरी होते त्यांनी एकदम ताटीवरची सोडली आणि ते पुढं धरलेलं मडकं आणि हे 4 जणी 4 गल्लीत 4 जण पाहले. आता ताटी सुटल्याबरोबर हा मात्र वर झोपलेला बांधलेला, त्याला उठता येणं, काय करता येणं, हा मात्र दान करणं जमिनीवर आपला.
आणि आपटल्या बरोबर लागल्या बरोबर आवाज देऊ लागला, जोरात बोंब मारू लागला. आणि बोंब मारल्या बरोबर आता पोलीस जरी झाले, डुप्लिकेट जरी झाले, तरी मड्यातून आवाज आल्याबरोबर भीती मात्र वाचते. मड बोंबते म्हटल्या बरोबर हे जे पोलीस पळू लागले, त्या चौकाच्या मागे हेही 4 पोलीस पळू लागले. आणि हा सगळा प्रकार पाहिला लांबून खऱ्या पोलिसांनी. आता खऱ्या पोलिसांनी हे सगळा प्रकार पाहिल्यावर पोलिस काही शांत बसणार आहेत का? पोलिसांनी प्रत्येकाला पकडावं, मारावं. का? खूप बरायची भाषा आहे. जर सोंग जरी घ्यायचा असेल आणि अनुभव आमच्या पदरी नसेल तर सोम सुद्धा सपाटणीत जात नाही. त्यातून आमचं हित होण्यापेक्षा आमचं आहितच त्यातून होत. अनुभवातून सोंग संपाद नवे हे कारण स्वहिताचे त्यातून हेच आपलं साध्य होणार नाही का? सोंग जरी करायचं झालं तर अनुभव लागले पाहिजे. आणि अनुभव असल्याशिवाय सोंग सुद्धा पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणजे अनुभवाला जसं अन्य क्षेत्रात प्राधान्य तसं परमार्थही अनुभव पाहिजे. त्याशिवाय परमार्थ पूर्णत्वाला जात नाही. तोच तुकोबाराय आपल्यापाशी अनुभव सांगतात. पण अनुभव तुकोबाराय मानतात महत्व आहे गोष्ट खरी. पण गंमत असे बऱ्याच जणांना शंका पडेल की अनुभव नेमका कोणत्या कामाचा आहे. तुकोबाराय महात्म्य आम्हाला अनुभव सांगतात गोष्ट खरी, पण आमच्यासाठी अनुभव नेमका कोणत्या कामाचा आहे? अनुभवाची आवश्यकता नेमकी कशा करतात असा जर प्रश्न पडत असेल तर अनुभवाची आवश्यकता ह्याच्या करतात. आम्ही जो करत आहोत, जी साधना आम्ही परमार्थ म्हणून करत आहोत, तो खरा परमार्थ आहे का नाही हे जर तपासून पाहायचं असेल तर संत महात्म्यांच्या अनुभवाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. जर परमार्थ आम्ही करत असो तर कोणत्या अवस्थेत आम्ही आहोत, साधक आहोत, मुमुक्ष आहोत का ब्रह्मस्थितीला प्राप्त झालो, हे जर आम्हाला पाहायचं असेल तर महात्म्यांचे अनुभवच कामी पडतात, अन्य कामी पडत नाहीत. हे पहिलं. आणि दुसरं असं अनुभवाचा उपयोग असा, परमार्थ जो टिकलेला आहे तो काय टाकावं काय सेवावं ह्याच्यात. जे टाकायचं आम्ही ते टाकलं नाही आणि नको ते जर सेव्य केलं तर गंमत असे की आमचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहणार नाही. आणि टाकावं काय आणि घ्यावं काय हे जर आम्हाला कळत असेल तर ते फक्त संत महात्म्यांच्या अनुभवावरूनच, नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर झालेली हानी महाराज त्यांच्या स्वअनुभव आम्हाला सांगतात. आम्ही नको त्याच्या सेव्य केलं आणि नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर आम्हाला नको ते प्राप्त झालं. एवढंच काय, आमची एवढी हानी झाली की आम्हाला हित काय अहित काय हे सुद्धा कळलं नाही, नको ते सेव्य केल्याने. अदंगात घडले अन्य
भूत धर्म उपाय कळे हित करावे ते काय नये बोलू आठवते अवस्थाच्या गंगेतच गेल्यानंतर अवस्थाचा त्याग करावा पण त्याचा स्वीकार केल्यामुळे घडलेल्या परिणामाची अनुभूती महाराज आपल्या समोर देतात आणि हे अनुभूती एवढ्या करतात की महाराजांचे सरळ सरळ भाषा आहे की आम्ही संगतीत गेलो फजिती झाली पण आपली फजिती होऊ नये याकरता महाराज हा सो अनुभव आपल्या समोर मांडतात एवढ्याच करता की या अनुभवाच्या आधारे आम्हाला त्या जगत पिता असणारा भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी कारण आमची सगळी खटाटोप चालली त्याच्या प्राप्तीत आणि नेमकी त्याची प्राप्ती करावी कशी किंवा कशी करावी यापेक्षा तो खूप बरा आहे आम्हाला तो प्राप्त झालाय आम्ही कोणत्या आधारे केला तो खूप बरा आहे आपलाच अनुभव असणार या अभंगातून सांगतात जेणेकरून आपल्याला त्याची प्राप्ती कशी करावी याची अनुभूती आपल्याला मिळावी तो अनुभव आपल्या पदरी यावा याकरता खूप बरा आहे स्व अनुभव आपल्या समोर मांडतात आणि मांडत असताना तुको करायची भाषा आहे की भगवान परमात्मा आपलाचा मी कसा केला हे माझ्याकडे बघून पाहा माझा
माझा पहानुभव केला देव आपला तुकोबर आहे. जो अनुभव आपल्याशी म्हणतात, अनुभव सांगत असताना किंवा देव आपलासा केला आहे हे सांगत असताना तुकोबर आहे. स्वतःचा अनुभव आपल्याशी मांडतात. माझा अनुभव पहा, माझा अनुभव पहा हा माझा शब्द फार महत्वाचा. अनुभव जरी महत्वाचे असले तरी अनुभवामध्ये काही प्रकार पडतात. लौकिक अर्थाने आम्ही जर विचार केला तर अनुभव बऱ्याच प्रकारचे, पण त्यातल्या त्यात महत्वाचे अनुभव जे आम्ही प्रकारामध्ये विभागन करू शकतो असे काही ऐकलेले अनुभव आहेत. काही अनुभव असे जे आमच्या पाहण्यात आहेत आणि काही अनुभव जे स्वतः आम्ही अनुभव पैकी परमार्थामध्ये जर आम्ही विचार केला तर स्व अनुभव कामी पडतो. पाहिलेले अनुभव किंवा ऐकलेले अनुभव हे परमार्थात उपयोगाचे नाही. परमार्थात काय कुठल्याही क्षेत्रात जर अनुभव आम्हाला पाहिजे असेल तर तो अनुभव स्वतःहून अनुभवलेला असेल तर तो उपयुक्त ठरतो. अन्य अनुभव उपयुक्त पडत नाहीत. जर पाहिलेले अनुभव आम्ही पाहिले किंवा ऐकलेले अनुभव जर आम्ही त्याच्या मागे गेलो तर महाराजांची भाषा अशी की ते अनुभव नुसतं शाब्दिक गौरवापुरते कामी पडतात. जर त्यातून आम्हाला फलप्राप्ती करायची असेल तर ते अनुभव उपयुक्त पडत नाही. ते अनुभव फक्त शाब्दिक गौरव. इथं आम्हाला शाब्दिक गौरव कामाचे नाहीत. इथं आम्हाला स्व अनुभवच पाहिजे. स्व अनुभव जर नसेल तर तो शाब्दिक गौरव ठरतो. का महाराजांची भाषा इथं फार गोड. जर स्व अनुभव नसेल आणि शाब्दिक गौरव असेल महाराजांची भाषा तो अनुभव कामीच नाही. मग इथं जे उपयुक्ताचा आहे तो फक्त स्वतःहून घेतलेले अनुभव. तुका म्हणे येते पाहिजे अनुभव. Yeah.
पाहिजे अनुभव स्व अनुभव असल्याशिवाय उपयुक्त नाही का जर स्व अनुभव नसतील तर ते शब्द गौरव ठेवतात शब्दाचे गौरव कामाने मग तुकोबराय जे मांडतात ते मुद्दामून महाराजांची भाषा आहे हा ऐक्य प्राप्त अनुभव नाही किंवा पाहून आलेला अनुभव नाही हा माझा अनुभव आहे कोणता केला देव आपुला मी आपुला देव केला आपला म्हणजे देवाचे बांधून घेतलेला आहे देवाबरोबर आता अनन्य भाव असा तयार झालेला आहे किंवा आपुलकी अशी तयार झाली की देवाला हाक मारल्या बरोबर तो देव दावत आमच्या पशी हे सामान्य नाही का तुकोबराय नुसतं तोंड पिटी करतात असं कारण आम्हाला व्यवहारात अनुभव आहे आम्ही माझं माझं ज्यांना म्हणतो किंवा आपलं आपलं ज्यांना म्हणतो व्यवहारिक प्रसंग डोळ्यासमोर येतात आपले वडीलधारी जर जमिनीला टेकले बाहेरचे आप्तजन भेटायला आल्यानंतर पाहणी करायला आल्यानंतर आपण मोप म्हणतो की हे आमचेच प्रेमभाव आहे माझेच वडील आहे अत्यंत त्यांच्याबद्दल जिव्हाळा आहे आपुलकी आहे पण ते म्हणण्यापुरतीच कारण पाहुणे गेल्या बरोबर वडिलांनी जमीन पडलेल्या त्या व्यक्तीने 10 पाणी मागितलं तरी आपण एकदा सुद्धा देतो तो भगवान परमात्मा तुकोबरायची भाषा अशी आहे आम्ही हरीच नुसतं ह पुकारल्या बरोबर तो ओ देत आमच्या माग धावतो बोलविले तेची जावे बोलविले तेची जावे बोलविले तेची जावे बोलविले तेची जावे
बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते काळी भक्ताने हाक मारल्याबरोबर बोलल्याबरोबर तो भगवान परमात्मा उत्तर देत धाव उत्तर व्हावे ते काळी म्हटल्याबरोबर धाव तो भगवान परमात्मा धावतो याची काही मागची साक्ष पुरावे काही उदाहरण अनेक देता येईल भगवान परमात्मा हात धरल्याबरोबर धावतो जर उदाहरण पाहायचे झाले असतील तर गजेंद्राच्या धावा पहा भगवंताला हाक मारल्याबरोबर भगवंत आहे द्रौपदीचा धावा पहा भगवंताला तिथंही हाक मारल्याबरोबर भगवंत त्वरेनं धावत आले एवढंच काय आज ज्यांची अवतार आहे किंवा उद्या ज्यांचा अवतार होणार आहे असे नृसिंह महात्मे देखील विचार जर केला तर भक्तांनी सांगावं तो भगवान परमात्मा नाही कुठं अशी आम्हाला कोण सांगतो आणि भक्तांनी सांगावं की त्या खांबामध्ये देखील तो माझा भगवंत आहेच आणि भगवंताला तिथं येऊन थांबावं लागलं आणि नुसतं थांबावं नाही हात मारल्याबरोबर भगवंताला भक्ता करता धावून त्या खांबामध्ये यावं लागलं करायची ही भाषा आहे की नाही हाकेची उडी भक्ता करता तो देव धावतो अनेक साक्ष मागे उदाहरण आहेत तो बरं तेच वाचून ठेवतात की आमची आपुलकी देवाबरोबर अनन्य भाव असा गुंतला गेला आम्ही हात मारल्याबरोबर तो भगवान परमात्मा उत्तर देत ओ म्हणत आमच्या करता धाव बोलविले तेची द्यावे उत्तर व्हावे ते काळी विठ्ठल
केला देव आपुला बोलविले शेची द्यावी उत्तर व्हावे ते कावे रोपा माझा पहा अनुभव केला देव आपुला बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते कावे. तो खूप प्रस्तुत अभंग भगवान परमात्मा आपलासा केला तो स्व अनुभव आपल्या समोर मांडतात आणि अनुभव मांडत असताना तो खूप त्यासाठी करावी लागणारी साधनाही आपल्या समोर मांडतात. पण शंका उपस्थित होतो तो भगवान परमात्मा आज्ञाधारी होतो याच्यावर. कारण तुकोबरायची भाषा आम्ही हाक मारावी तो हो देत धावत होतो असा अनन्य भाव आमच्यात निर्माण झालेला, एवढी आपुलकी आमच्यात निर्माण झालेली नवे नवे तो आमचा आज्ञाधारक झालेला. का हो देत धावत येतो म्हणजे स्वाभाविक आज्ञाधारक झालेला आहे. तो जगत पिता भगवंत सामान्य नाही, जगत पिता असणारा ज्याच्या आज्ञामध्ये सगळे जण आहेत म्हणजे या सृष्टीतलं चराचर ज्याच्या आज्ञामध्ये आहे तो भगवंत आज्ञाधारी होऊ शकतो का अशी शंका निश्चित अंतःकरणात उत्पन्न होणं साहजिक आहे. कारण याची आज्ञा सर्व जग जर वाहत असेल, सर्व जग म्हणजे हे मोठे पर्वत दिसतात त्यांनी देखील त्याची आज्ञा पाळावी. पर्वती वैठिका न समुद्री रेखा मुलांनी अशी आज्ञा जर हे पाळत असेल तर त्यांची आज्ञा भगवंताने पाळावी हे शक्य आहे का? बरं याची आज्ञा म्हणजे असं हे बाकीचं सोडा, पण सामान्य आम्ही जर विचार केला की भगवंत एवढा अधिकारी आहे किंवा भगवंताच्या आज्ञेचा जर आम्ही विचार केला तर वृक्ष त्याचं पान त्याला सुद्धा हलत असताना पहिल्यांदा भगवंताला विचारावं लागतं हलू का, मग त्या वृक्षाने पानानं हलावं अशी आज्ञा सर्व जीव त्याची वाहतात. वृक्षाचे ही पान हरिताची सत्ता राहिली अहंकार वृक्षाच्या पानावर ज्याची सत्ता असा सत्ताधारी भगवान परमात्मा इथं मात्र भक्ताचा हाकेला धावतो, तो आज्ञाधारी होतो. हे सहजासहजी न पटणारे पण महाराज सांगतात सहज शक्य होतं, सहज शक्य होतं. का ही साधना जे आम्ही सांगतो ती साधना सामान्य नाही, जे आम्ही अंगीकार साधनेचा केलेला आहे आणि ज्याच्यातून भगवान परमात्म्यावर आमची सत्ता चालते तुकोबरायचे साधन सांगतात. आम्ही त्याकरता नेमकं केले काय, सोडविली जग निंदा मग गोविंद म्हनियारा, यासाठी आम्ही एकच केलं जग निंदाच करणं सोडून. आणि निंदा सोडण्याचा परिणाम असा झाला तो गोविंद म्हनियारा म्हणजे आमच्या ऐकण्यातला झाला. का निंदेचं महापातक सांगितलं, निंदा इतकं महापातक दुसरं नाही. तुकोबरायची भाषा अशी हिंमतशीर आहे. आम्हाला जर सहज नरकवास हवा असेल,
सहज नरकवास. तर नरकवास प्राप्त करण्यासाठी फार अट्टहास करावा लागतोय असं नाही. तुकोबरायची भाषा असेल, जर नरकवास पाहिजे असेल तर एकच करा, निंदा करत बसा, बरोबर आपल्याला नरकवास प्राप्त होईल. महाराज बोलूनही जातात, नरक पाहिजे ना तर एकच काम करा, निंदा सहज करत राहा. आणि एक बोल नरका जाव याची चाल. जर नरकवास पाहिजे असेल तर खूप बरं, त्याच्यासाठी पर्याय मार्ग सांगतात. निंदा करावी, सुलभ नरकवास भेटणार. कारण निंदेसारखं महापातक दुसरं नाही. भागवतात मात्र आहे असा विचार सांगतात, एखादा भक्त पण निंदेची आवड आहे, त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. भगवत प्राप्ती तर नाही, पण अधोगती निश्चित आहे. भक्त असू द्या, निंदा करू द्या, अधोगती निश्चित आहे. पण नाथरायाची भाषा अशी, एकटा भक्ती करत नाही, भगवत चिंतनात आरूढ नाही, पण निंदाही करत नाही, तर अंतःकरणामध्ये भक्तिभाव उत्पन्न व्हायला काळ लागत नाही. एवढं निंदेचे महापातक सांगितलेले, खूप बरं सांगितलं आणि निंदा सोडून दिली. त्याचा परिणाम असा झाला, तो गोविंद आमचा आज्ञाधारी झाला. मग गोविंद म्हणे यारा. पण खूप बरं पुढं सूत्र महत्वाचं सांगतात. हे जे सगळं भगवत प्राप्तीचा अनुभव आहे, तो हे सगळं साधनेचा अंगीकार केला, लगेच पर्यंत भगवत प्राप्ती झाली असं नाही. कारण मनुष्याचा स्वभाव आहे, लाथ मारलं की पाणी पाहिजे. एक वारी झाली नाही तर भगवत प्राप्ती आम्हाला पाहिजे. तो खूप बरं म्हणजे तसं चालत नाही. इथं धैर्य आवश्यक आहे. भगवत प्राप्तीसाठी आम्ही किती धीर दाखवलेला आहे. महाराजांची भाषा आहे, तुका म्हणे केला, तुका म्हणे धीर केला. धीर आम्ही धैर्य दाखवलं किती ते मात्र सांगता येत नाही. धैर्य इथं आवश्यकता आहे. पण महाराजांचे अनन्य प्रमाण बघितले तर तिथं आम्हाला महाराज तातडे करण्यासाठी लावतात.
त्वरा करा, गडबड करा, लगबग करा, अनेक प्रमाणे आम्हाला सापडतील. जिथं महाराजांनी आम्हाला धीर दाखवण्यापेक्षा त्वरा करा किंवा तातड करा अशी महाराजांची भाषा. करा करा लागपाट. आता लागपाट करा म्हणजे गडबड करा. पण कशासाठी गडबड? तुम्ही तर इथं धीर सांगताय, धैर्य पाहिजे म्हणताय आणि दुसरीकडे गडबड ही सांगताय. विचार असा, साधना करत असताना साधनेत आम्ही तत्पर नसू तर साधना करण्यासाठी गडबड. साधनेत एकदा आल्यानंतर, साधना वृत्त झाल्यानंतर मग मात्र तातड करून चालत नाही. कारण धीर आवश्यकता एवढ्या करताय की धीर केल्याशिवाय, आपल्याला पूर्णत्व आल्याशिवाय तो गोविंद प्राप्त होणार नाही. आपल्याला पूर्णत्व येण्यासाठी स्वतःला वेळ देणं, तेवढे धैर्य बाळगणं मात्र साहजिक आहे. जे आम्ही साधना करतो ती साधना आम्हाला परिपक्व बनवत असते आणि ते परिपक्वता प्राप्त होऊस साधना सोडायची नाही. त्याच्यासाठी धैर्य पाहिजे. का खूप करायची भाषा आहे, हिऱ्याला हिरत्व प्राप्त होण्यासाठी काळ लावा लागतो. शिंपल्यात गेल्या गेल्या पाण्याचं मोती होतो असं नाही. हिऱ्याला सुद्धा ठराविक काळ लागतोच. तुका म्हणे हिरा, वीण कैसा होतो हिरा, महाराजांची भाषा आहे. ते हिऱ्याला सुद्धा हिरत्व प्राप्त होण्यासाठी जर काळ लागत असेल, धीर लागत असेल, धैर्य लागत असेल, तर आपल्याला देखील पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी, भगवंत प्राप्त होईल ही स्थिती येण्यासाठी, साधनेसाठी काळ द्यावा लागणारे. ते पूर्णत्व प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला भगवंत प्राप्ती नाही. खूप बरं म्हणतात, आम्ही धीर दाखवला, धैर्य दाखवलं, त्याचा परिणाम असा झाला, तेने याला गोविले. त्याचा परिणाम असा की त्या भगवान परमात्म्याने तेने याला म्हणजे त्या गोविंदाला गोविले. गोविले म्हणजे आमच्या बरोबर बोवलं गेलं. आता बोवलं गेल्यामुळे तो भगवान परमात्मा एवढा आज्ञाधारी झाला की आम्ही हात मारल्याबरोबर तो उपस्थित आहेच. बोलविले त्याची द्यावे, उत्तर व्हावे ते काळी असो. चालू असणारा आपला हा उत्सव प्रासंगिक कीर्तन कशा निमित्ताने येथे आपल्याला सर्वांना सार आहे. अंधार बाबाचं असणारं तृतीय पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त जमलेलो आपण सर्व परमार्थिक जीव, त्यांच्या परिवारावर, स्वतः अंधार बाबावर आपलं जीवत्व प्रेम आहे आणि त्या प्रेमाचीच अनुभूती म्हणून आपण आज इथे उपस्थित. पण परमार्थ मी नेहमी सांगतो, परमार्थिक जीव, त्या जीवाचं महत्व असं की आमचा जो परमार्थ चालू तो मोक्ष प्राप्ती करता कधीच नाही. मोक्षाच्या आम्हाला चालीनं परमार्थ करायचा आहे असंही नाही. कारण मोक्ष प्राप्त होऊनही मोक्षाच्या आम्ही पुढे जाणारे परमार्थिक. मोक्षाच्या आम्हाला प्राप्ती करता आमचा परमार्थ चालू असता तर मोक्ष प्राप्त सहज आहे. आणि तो सहज प्राप्त झाल्यानंतर संत महात्मे थांबल्या. मोक्षाच्या पुढे जाण्याची आवश्यकता नसते आणि महात्मे पुढे गेले. काय एखादी गोष्ट आम्हाला जर द्यायची असेल तर ती देण्याकरता प्राप्त करून त्याच्या पुढे आम्ही गेलो तर देऊ शकतो. प्राप्त करून जर थांबलो तर ती गोष्ट आम्ही देऊ शकत नाही. याचं सहज गणित. मी व्यवहारिक जास्त अवघड बोलतो असं नाही, सोपं आपल्या समोर मांडतो. आम्हाला 10 रुपये द्यायचे असेल तर 10 रुपये द्यायचे असेल तर 10 रुपये कमवून आम्ही थांबणं आवश्यक आहे का 10 रुपयेपेक्षा पुढे जाणं आवश्यक आहे? 10 जर द्यायचे असतील तर 10च्या पुढे गेल्यानंतर आम्ही 10 रुपये देऊ शकतो. तसं वारकऱ्याचं जर चिंतन केलं तर वारकरी याच्या पुढे गेलेले. कारण महाराजांची भाषा आहे की हे वारकरी मोक्ष देण्याचे अधिकार, पंढरीचे वारकरी
ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारे ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारे ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारे ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, अधिकारी मोक्षाचे म्हणजे मोक्ष देण्याचे अधिकारी. त्यांच्या सहवासातून कुणाला मोक्षाची अपेक्षा आहे तर सहज मोक्ष देणारे असा अधिकार प्राप्त असणारे जर मोक्ष देऊ शकतात तर अर्थात मोक्षाच्या पुढे त्यांची धाव गेली. त्यामुळे मोक्षावर ते थांबतील असं नाही. अर्थात वैकुंठ त्यांना प्राप्त आहे पण ते जीव वैकुंठात रमणारे नाही. त्यामुळे वारंवार परमार्थ करण्यासाठी, वारंवार भक्ती करण्यासाठी जरी वैकुंठ प्राप्त असलं तरी वैकुंठातून परत भूलोकात येऊन परत भक्ती क्षेत्रात आरूढ ते निश्चित होतील. कारण वैकुंठात ते जीव रमणारे नाही. आणि जर वैकुंठ प्रिय असला असतं तर वारंवार महात्मे भूलोकात आलेच नसते. कारण वैकुंठात भक्ती करता येत नाही. भक्ती करायचं असेल तर द्वैत रूपी भूलोकातच ते शक्य, वैकुंठामध्ये ते करणं शक्य नाही. त्यामुळेच महाराजांची भाषा आम्ही वारंवार अवतीर्ण होतो ही भक्ती करण्यासाठी आणि वारंवार गर्भवासाची मागणी याच करतात. मी भक्त तो देव आईशी करी कशा करी. कारण तिथं जर आम्ही रममान झालो तर भक्ती करता येणार नाही. या अन्वये जरी या देहातून जे गेले असतील तरी निश्चित भक्ती करण्यासाठी परत भूलोकात निश्चित येतील. त्यामुळे शोक न करता परत भक्ती क्षेत्राकरता ते गेलेले त्याची खात्री बाळगा. फक्त त्यांची स्मृती जागृत ठेवून. कारण त्यांच्या या उत्सवानं आपल्याला त्यांच्या नावा उच्चाराने अधिकारच प्राप्त होणारे, पुण्यच पदरी पडणारे. कारण परमार्थिक जीवाचं नाम, महात्म्यांचं मुखात आलेलं नाम हे वाया जात नाही. पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची नाव. किंवा तुकाराम म्हणे पापी जाती संतांची या जपेमुळे हे पुण्यस्मरण हे आपल्याला पुण्य प्राप्त करतात आहे. त्यांच्या जीवनाचा जो परमार्थिक ठेवा आहे तो आपल्याला अनुभवी रूपी प्राप्त झालेला आहे. आणि याचं प्रत्येक चरण आपण त्यांच्या जीवनाशी संलग्न करू शकतो. जननिंदा सोडली त्यामुळे भगवत प्राप्ती झाली सहज. आणि अनुभूती भगवंताच्या हात मारल्याबरोबर प्राप्त आहे. अनेक प्रसंगातून आपण जोडू शकतो. पण त्यांच्या पुण्यस्मरणानं हा चालू असणारा उत्सव आणि त्यांची स्मृती किंवा आठवण हे कायम स्वरूपी राहावी याकरता पुरस्कार सोहळाही आहेत. कारण विजय जीव आहे त्यांचं स्मरण सहज होणं शक्य. पण एखाद्या पुरस्कारानं त्यांचं वारंवार स्मरण होत असेल तर तोही साहजिक आहे. त्यामुळे उपस्थित असलेल्या आपण सर्व परमार्थिक श्रेष्ठ मंडळी आणि समोर बसलेले सामान्य महात्मे नाही, ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये परमार्थ करण्यासाठी कसोटी लावलेली आहे, असे सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा चालू असणारा सोहळा निश्चित आपल्याला यातून पुण्य प्राप्त होणारे याची ग्वाही आणि त्या पुण्याच्या बळाईनं तो भगवंत आपल्याला प्राप्त होईल. नवे नवे महाराज जे अनुभूती घेतात ते अनुभूती आम्हाला निश्चित प्राप्त होईल. बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते काळी ज्ञानोबा माऊली. Thank you.
तुकाराम तुगा तेला Ah
नारायण